Hello students, welcome to our channel Mahatech Academy. So let's back to the circuits, the video by Mahatech Academy. आजचा आपला सब्जेक्ट असणार आहे एम्बेडेड सिस्टीम, त्यामधला युनिट 1 अँड 1.2 ऑफ युअर सिलेबस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीम साठी पूर्ण प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे, जाऊन तुम्ही पूर्ण लेक्चर युनिट बाय युनिट बघू शकता. त्याचबरोबर IMP क्वेश्चन सुद्धा आहेत. सब्जेक्टचे जे कंटेंट असतील ते सुद्धा आपण व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नेक्स्ट टॉपिक आहे की हा जो व्हिडिओ आहे आजचा, हा तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. हा व्हिडिओ कुठे मिस होऊन देऊ नका. सो आपला आजचा पॉइंट असणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम 1.2. सो लेट्स सी व्हाय यू वॉन्ट टू स्पेंड युअर टाइम हिअर, राईट? व्हॉट इज द मोटिवेशन फॉर दॅट? हा जो युनिट असणार आहे तुमचा 1.2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम, यामधले कोणते क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत आणि किती मार्कचे आहेत. ओके, सो हे आपण क्विकली बघूया. सो फर्स्ट, यामधून 2 मार्कचा क्वेश्चन्स कोणता येऊ शकतो? अत्यंत सोपा पॉइंट्स आहे हा. या व्हिडिओमध्ये जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला हार्डली हा एक्झामच्या आधी एकदा रिवाइज करायचा आहे. फर्स्ट, 2 मार्क्ससाठी कोणता क्वेश्चन येऊ शकतो? लिस्ट एनी 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीमचे 4 कॅरेक्टरिस्टिक्स लिस्ट करायला विचारू शकतात. सेम क्वेश्चन तुमचा युनिट टेस्टला पण येऊ शकतो. फायनल सेमिस्टर एक्झामला सुद्धा सेम क्वेश्चन्स रिपीट होऊ शकतो. सो हा जर क्वेश्चन आला तर इथे तुमचे 2 मार्क फिक्स असणार आहेत. त्यानंतर सेम टॉपिक मधून 4 मार्कचे क्वेश्चन्स कोणता येऊ शकतो? सो एक्सप्लेन एनी 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. म्हणजेच काय, जर लिस्ट विचारलं तर कोणतेही 4 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला जस्ट लिस्ट करायचे 2 मार्कसाठी. आणि जर 4 मार्कचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचे. सो प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक्स लिस्ट करून एक्सप्लेन करायला तुम्हाला 1 मार्क मिळणार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा हा कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल आणि यापैकी कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही तो एक्झामला परफेक्टली नोट डाऊन करू शकता. सो लेट्स सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. सो फर्स्ट, व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम? सो एखाद्या सिस्टीमच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण जेव्हा बघतो, आपण काय बघतो? त्याचे मेजरेबल पॅरामीटर्स. सपोज आपण मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं तर मोबाईलच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय बघतो आपण? 4G आहे की 5G आहे, कॅमेरा किती आहे, रॅम किती आहे, स्टोरेज किती आहे. सो हे काय झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. सेम कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कोणाचे बघायचे? एम्बेडेड सिस्टीमचे. एम्बेडेड सिस्टीम काय आहे, त्याची ब्लॉक डायग्राम, ब्लॉकचं फंक्शन, हे सर्व आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर आत्ताच ओव्हरव्ह्यू ऑफ एम्बेडेड सिस्टीम हा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा व्हिडिओ बघा. कॅरेक्टरिस्टिक्स किंवा तुम्ही याला स्पेसिफिकेशन्स म्हणू शकता किंवा तुम्ही याला डिझाईन मॅट्रिक्स म्हणू शकता. हे तिन्ही जे आहेत ते एकच आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स, स्पेसिफिकेशन्स किंवा डिझाईन मॅट्रिक्स. बट आपला जो सिलेबस आहे त्यामध्ये स्पेसिफिकली कॅरेक्टरिस्टिक्स हा वर्ड दिलेला आहे. ओके, सो त्यामुळे आपण याला कॅरेक्टरिस्टिक्स म्हणू. बट कधी कॅरेक्टरिस्टिक्स ऐवजी लिस्ट द स्पेसिफिकेशन्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम विचारलं तरी सेम तुम्ही नोट डाऊन करू शकता. सो नाऊ लेट्स सी नेक्स्ट काय आहे की व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स व्हॉट? तर ते काय आहे? मेजरेबल फीचर्स ड्युरिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ सिस्टीम. कोणते फीचर्स? जे तुम्ही मेजर करू शकता. सो कॅरेक्टरिस्टिक्स इज नथिंग बट मेजरेबल फीचर्स ड्युरिंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ सिस्टीम. एखादी सिस्टीम तुम्ही बनवताय तर त्यातले कोणते फीचर्स आहेत ते तुम्ही मेजरेबल पद्धतीने नोट डाऊन करू शकता. जसं तुम्ही मोबाईलचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं की मोबाईलचा जो प्रोसेसर असतो त्याच्यामध्ये देतात की आर्मचा कोर M2 किंवा M1 प्रोसेसर आहे, त्याची क्लॉक फ्रिक्वेन्सी किती आहे, त्याच्यामध्ये कॅशे मेमरी किती आहे. सो ह्या गोष्टी म्हणजेच काय की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, मेजरेबल फीचर्स. ओके, नाऊ लेट्स सी द नेक्स्ट. सो बिफोर वी आर गोइंग टू ऍक्च्युअल थेरॉटिकल पार्ट, आपण एक जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊया. सो एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय तुम्हाला समजलंय? एम्बेडेड सिस्टीम म्हणजे एनी सिस्टीम, इट हॅज वन मायक्रोकंट्रोलर, सम मेमरी युनिट, सम इनपुट, सम आउटपुट डिव्हाइसेस. सो इकडे जितके पण इमेज तुम्हाला दिसते हे सगळे काय आहेत? तुमचे एम्बेडेड सिस्टीम. इकडे एक मिसाईल आहे, इकडे एक ऑटोमोटिव्हची डायग्राम आहे, त्यानंतर एक एअरबड्स आहे, एक डिजिटल कॅमेरा आणि स्मार्टफोन्स. तर हे सर्व तुमचे एम्बेडेड सिस्टीमचे एक्झाम्पल आहेत. बट याच्यामध्ये डिफरन्स काय बघा. जेव्हा आपण मिसाईल विषयी बोलतो, मिसाईल मध्ये जी एम्बेडेड सिस्टीम यूज होती ती हाय प्रिसिजन असते. त्याच्यामध्ये तुम्हाला
रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम यूज करावं लागतं, जे आपण नेक्स्टच्या युनिटमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर इकडे तुम्हाला टाइम क्रिटिकल ऑपरेशन्स असतात, म्हणजे मिसाईलचा टाइम एक मायक्रोसेकंदना जरी मिस झाला तर तुमचं पूर्ण मिसाईल वेस्ट होईल. त्यामुळे हा टाइम क्रिटिकल आहे. त्यामुळे इथे जो प्रोसेसर यूज करतात तो हाय एंड असतो. जनरली जे मिसाईल्स असतात त्याच्यामध्ये FPGA प्रोग्रामेबल गेट अरे किंवा काही DSPs यूज करतात किंवा हाय एंड मायक्रो प्रोसेसर यूज करतात किंवा मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर खाली जर बघितलं तुम्ही, इकडे एक एअरबड्स आहे. एअरबड्स मध्ये टायमिंग क्रिटिकल एवढं आहे का? नाही. जर एखादा एअरबड 1 सेकंदाने किंवा 2 सेकंदाने लेट ऑन झाला किंवा ऑफ झाला तर काही इम्पॅक्ट होत नाही. बट एअरबड्स मध्ये क्रिटिकल काय आहे तर पॉवर. कारण एअरबड्स हा एकदम स्मॉल डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये छोटीशी बॅटरी आहे आणि त्या बॅटरीतली मॅक्झिमम पॉवर जर तुमच्या एम्बेडेडनाच घेतली तर त्याची बॅटरी बॅकअप तितकं टिकणार नाही. त्यामुळे जे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे पॉवर कन्झ्युम्शन. सो नेक्स्ट एम्बेडेड सिस्टीम तुमची आहे इकडे डिजिटल कॅमेरा. सो डिजिटल कॅमेराचं मेन फंक्शन काय आहे? टू कॅप्चर अ फोटो. सो जेव्हा तुम्ही एखादा इमेज कॅप्चर करता, खूप सारा डेटा जनरेट होतो, खूप सारा डेटा बिट्स असतात. सो त्यावेळेस त्या डेटाला प्रोसेस करण्यासाठी कॅमेऱ्याची रिक्वायरमेंट काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला हाय स्टोरेज पाहिजे. काय पाहिजे? हाय स्टोरेज. प्लस याच्यासाठी जे सिग्नल प्रोसेसिंग असेल किंवा याच्यामध्ये काही ऍडिशनल फीचर्स ऍड करायचे असतील तर तुम्हाला इकडे एक GPU लागतो. सो GPU स्टँड फॉर ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, ज्यामध्ये तुम्ही ॲक्युरेट इमेज कॅप्चर करून त्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकता. सो कॅमेऱ्यासाठी तुम्हाला काय गरज आहे? हाय स्टोरेज स्पेस प्लस हाय एंड प्रोसेसर इन टर्म्स ऑफ ग्राफिक्स. त्यानंतर इकडे बघा ऑटोमोटिव्ह आहेत. ऑटोमोटिव्ह मध्ये काय आहेत? ऑटोमोटिव्ह म्हणजे काय? खूप सारे इश्यूज दिले तिकडे, जसं की ब्रेक पेडल रिलेटेड आहे, काही सेन्सर्स आहेत. क्रायटेरिया काय एम्बेडेड सिस्टीमचा की रोबस्ट पाहिजे, त्या एम्बेडेड सिस्टीमना व्हायब्रेशन सस्टेन केले पाहिजे. त्यानंतर क्विक रिस्पॉन्स दिला पाहिजे. जसे ते ब्रेकिंग रिलेटेड आहे, म्हणजे काय की विदाउट फेल तुमची एम्बेडेड सिस्टीम ऑपरेट झाली पाहिजे. सो इकडे काय आहे? टायमिंग क्रिटिकल आहे इकडे पण. त्यानंतर रोबस्ट पाहिजे. त्यानंतर व्हायब्रेशन सस्टेन केलं पाहिजे. हे ऑटोमोटिव्ह साठी झाले. त्यानंतर लास्ट वन काय आहे तुमचा? मोबाईल. फर्स्ट काय आहे? इथे पण पॉवर कन्झम्पशन येणार. एम्बेडेड सिस्टीमना ज्यादा पॉवर कन्झ्युम केली नाही पाहिजे. त्यानंतर टाइम क्रिटिकल आहे का मोबाईलमध्ये? नाही. थोडाफार मोबाईलमध्ये टाइम इकडे तिकडे झाला तरी पण आपल्याला चालतो. त्यानंतर सो वाय वी वॉन्ट टू सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम? बिकॉज एव्हरी सिस्टीम हॅज अ डिफरंट रिक्वायरमेंट. एव्हरी सिस्टीम हॅज अ डिफरंट रिक्वायरमेंट. आपण आता यामधून हेच बघितले. आणि इकडे जर तुम्हाला समजलं तर नेक्स्टचे जे थेरॉटिकल पॉइंट्स आहेत ते अंडरस्टँड होण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सो फर्स्ट आपण लिस्ट करणार आहोत इकडे की कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिस्ट डाऊन करायच्यात. सो फर्स्ट आहे CPU टाईप, म्हणजेच एखाद्या एम्बेडेड सिस्टीम मध्ये आपण कोणत्या टाईपचा CPU बघतो, कोणत्या टाईपचा CPU यूज करतो. सेकंड थिंग काय आहे? CPU स्पीड. CPU स्पीड काय आहे? CPU टाईप. त्यानंतर प्रोसेसिंग पॉवर. ओके. सो बघा हे तिन्ही पण जे आहेत ना, दिस इज रिलेटेड टू युअर CPU टाईप, CPU स्पीड अँड प्रोसेसिंग पॉवर. दिस प्रोसेसिंग पॉवर इज ऑल्सो डिपेंड्स ऑन युअर CPU. सो कोणते तीन आपण बघितलेत? लिस्ट जर विचारलं तर फर्स्ट CPU टाईप, CPU स्पीड आणि प्रोसेसिंग पॉवर. त्यानंतर फोर्थ वन इकडे आहे मेमरी. मेमरीमध्ये आपल्याला माहिती आहे एम्बेडेड सिस्टीम मध्ये कोणत्या मेमरी आपण यूज करतो? रॅम, रॉम, फ्लॅश मेमरी. 5 इज अगेन युअर परफॉर्मन्स. आता हा जो परफॉर्मन्स आहे हा ओव्हरऑल एम्बेडेड सिस्टीमचा परफॉर्मन्स आहे. ओव्हरऑल सिस्टीमचा परफॉर्मन्स. प्रोसेसिंग पॉवर आणि परफॉर्मन्स हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. त्यानंतर पॉवर कन्झ्युम्शन. ओके. सो आपण ज्या एम्बेडेड सिस्टीम बघितल्या, प्रत्येक एम्बेडेड सिस्टीम मध्ये जी मेन रिक्वायरमेंट होती ती वेगवेगळी होती. फर्स्ट CPU टाईप, CPU स्पीड, प्रोसेसिंग पॉवर. Then fourth one is memory, fifth one is performance and sixth one is power consumption. सो या 6 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिल्या 3 तर रिलेटेड टू CPU आहे. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण एम्बेडेड सिस्टीमची ब्लॉक डायग्राम बघतो, एम्बेडेड सिस्टीमच्या ब्लॉक डायग्राम मध्ये जो सेंट्रलाइज पार्ट आहे आपला, जो सर्वात मेन आहे, तो आहे आपला CPU. राईट. आणि त्या CPUच्या रिलेटेडच 3 कॅरेक्टरिस्टिक्स आपण इकडे नोट डाऊन केल्या. त्यानंतर एम्बेडेड सिस्टीमचा सेकंड इम्पॉर्टंट पार्ट आहे मेमरी, त्यानंतर पॉवर आणि परफॉर्मन्स. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपण ऑलरेडी ब्लॉक डायग्राम मध्ये एक्सप्लेन केले आहेत. सो इकडे फक्त सेपरेटली लिस्ट केले. मला समजलंय फर्स्ट वन काय आहे? CPUचा टाईप. सेकंड वन आहे तुमचा CPUची स्पीड. थर्ड वन आहे प्रोसेसिंग पॉवर. फोर्थ आहे मेमरी. त्यानंतर परफॉर्मन्स अँड पॉवर कन्झम्पशन. सो लिस्ट जर विचारलं तर हे कोणतेही 4 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिले 3 तर पक्का लक्षात ठेवा.
रिलेटेड टू युअर सीपीयू. चौथा आहे मेमरी, जो तुम्हाला बाय डिफॉल्ट लक्षात असलाच पाहिजे. आणि सहावा जर तुम्ही लक्षात ठेवला, पॉवर कन्झम्पशन. सो आपण डिटेलमध्ये बघूया की फर्स्ट सीपीयू टाईप. आता सीपीयू टाईप काय आहेत बघा, आपल्याकडे व्हेरियस टाईपचे सीपीयू आपण यूज करतो एम्बेडेड सिस्टीम मध्ये. ओके, ई स्टँड फॉर एम्बेडेड सिस्टीम लक्षात ठेवायचे. जे छोटे एम्बेडेड सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण यूज काय करतो, मायक्रो कंट्रोलर. जसं की आपण जर बघितलं तुमचे जे ऑर्डिनो आहे, ऑर्डिनो मध्ये कोणता यूज करतो आपण, एव्हीआर मायक्रो कंट्रोलर यूज करतात. सेकंड युनिट मध्ये आपण एव्हीआर शिकणार आहोत. त्यानंतर सेकंड, जर थोडीशी अजून हाय एंड एम्बेडेड सिस्टीम असेल तर त्याच्यामध्ये यूज करतात मायक्रो प्रोसेसर. त्यानंतर याच्यापेक्षा पण अजून थोडीशी जास्त सिग्नल प्रोसेसिंगची रिक्वायरमेंट असेल, जसं मेडिकल डिव्हायसेस झाले तुमचे, MRI मशीन किंवा सिटी स्कॅन मशीन, त्यामध्ये DSP वगैरे यूज करतात किंवा अजून हाय एंड मायक्रो प्रोसेसर यूज करतात. सो थर्ड वन आहे तुमचा DSP. सो DSP म्हणजे काय, डिजिटल सिग्नल प्रोसेसर. म्हणजे काय आहे की जो नॉर्मल आपला मायक्रो कंट्रोलर आहे किंवा मायक्रो प्रोसेसर आहे, यामध्ये काही प्रोसेसिंग पॉवरची कमी असेल तर आपण त्यापेक्षा अजून हाय एंड जो ऑप्शन असेल तो यूज करतो. त्यानंतर फोर्थ असतं ASIC. सो ASIC म्हणजे काय, ASIC इज नथिंग बट युअर मायक्रो कंट्रोलर और प्रोसेसर. फक्त काय आहे की तो एखाद्या ऍप्लिकेशनसाठी स्पेसिफिक बनवला जातो. जसं आपण बघितलं की 8051 मायक्रो कंट्रोलर आहे, हा तुमचा जनरल पर्पज आहे. तुम्ही त्याला कोणत्याही ऍप्लिकेशनसाठी मॉडिफाय करून यूज करू शकता. बट काही ऍप्लिकेशन्स असे असतात जिकडे आपण जनरलाइज प्रोसेसर यूज करू शकत नाही. सो त्या ठिकाणी आपण यूज करतो ASIC. ASIC स्टँड फॉर ऍप्लिकेशन स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट. जसं की ATM मशीन असेल किंवा अजून काही इम्पॉर्टंट मशीन असेल जिथे सिक्युरिटी हा कन्सर्न असतो, त्या ठिकाणी आपण ASIC यूज करतो. त्यानंतर एक असतं SOC. सो SOC मीन्स व्हॉट, सिस्टीम ऑन चिप. सिस्टीम ऑन चिप म्हणजे काय की एकाच चिपमध्ये खूप सारे फंक्शन्स किंवा एकाच बोर्डमध्ये एक एक पूर्ण सिस्टीम आपण त्यावरती बनवतो. जसं तुम्हाला जर रास्पबेरी पाय माहित असेल तर रास्पबेरी पाय काय आहे, रास्पबेरी पाय एक SOC आहे, सिस्टीम ऑन चिप. एका सिस्टीमवरती तुम्हाला प्रोसेसर मिळतो, त्यानंतर मेमरी मिळतात, पॉवर मॅनेजमेंट मिळतं, त्यानंतर त्याची डेडिकेट ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा असते. सो हे SOC अजून सिक्युअर असतात आणि याच्यामध्ये तुम्ही हाय प्रोसेसिंग पॉवर युटिलाइज करू शकता. फर्स्ट जो तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे CPU टाईप, याच्यामध्ये तुम्हाला समजलं की आपल्याकडे व्हेरियस टाईपचे CPU अवेलेबल आहेत आणि डिपेंड्स ऑन ऍप्लिकेशन वी विल सिलेक्ट द पर्टिक्युलर CPU. आणि ते कोणते ऑप्शन्स आहेत, मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर, देन DSP, ASIC अँड SOC. सो हे तुम्हाला शॉर्ट मध्ये 2-3 लाईन मध्ये नोट डाऊन करायचं. सेकंड नंबरला आपल्याकडे आहे CPU स्पीड. ओके, सो बघा CPU ची स्पीड कशावरती डिपेंड आहे. CPU ची स्पीड म्हणजे काय की त्याचे इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनची सायकल, एक्झिक्युशन साठी लागणारा टाइम. हे जसं आपण बघितलं की मायक्रो 8085 जेव्हा आपण एखादं इन्स्ट्रक्शन देतो ते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी त्या CPU ला किती टाइम लागतो. सो हे तुमचं कशावरती डिपेंड असतं, तर हे तुमचं डिपेंड असतं क्लॉक फ्रिक्वेन्सीवरती. सो जितक्या हायर फ्रिक्वेन्सीला तुमचा मायक्रो प्रोसेसर वर्क करेल किंवा कंट्रोलर वर्क करेल, तितके फास्ट त्याची CPU ची स्पीड असेल, तितके फास्ट तो त्याचे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करेल. सो ही जनरली कशामध्ये बघतो आपण, जसं तुम्हाला जर रिमेंबर असेल तर 11 पॉइंट समथिंग आपण मेगा हार्ट्स क्लॉक फ्रिक्वेन्सी 8051 मध्ये होते. बट आताचे जे ऍडव्हान्स प्रोसेसर आहेत किंवा कंट्रोलर आहेत त्याची क्लॉक फ्रिक्वेन्सी ही गिगाहर्ट्स मध्ये असते. कशामध्ये, गिगाहर्ट्स मध्ये. तर सेकंड पॉइंट तुम्हाला समजला, CPU स्पीड. CPU स्पीड म्हणजे किती फास्ट तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतो आणि हे कशावरती डिपेंड असेल, त्याच्या क्लॉक पिरियड वरती, त्याच्या क्लॉक स्पीड वरती किंवा क्लॉकच्या फ्रिक्वेन्सीवरती. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स CPU टाईप तुम्हाला समजलाय. सेकंड आहे CPU स्पीड. थर्ड जो आहे आपला तो आहे प्रोसेसिंग पॉवर. प्रोसेसिंग पॉवर मीन्स व्हॉट, हाऊ मेनी टास्क इट कॅन हँडल. How many tasks it can handle, how many tasks it can handle, or how many devices we can interface. The number of devices interface. आपण बघितलंय एम्बेडेड सिस्टीम मध्ये काय आहे की आपण खूप सारे इनपुट डिव्हाइसेस त्याचबरोबर आउटपुट डिव्हाइसेस तुमच्या CPU सोबत इंटरफेस करतो. सो प्रोसेसिंग पॉवर काय डिसाइड करते की तुम्ही किती मल्टिपल टास्क ऍट अ टाइम हँडल करू शकता. यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तर काही जे प्रोसेसर असतात त्यामध्ये मल्टी कोर असतात. काय असतात, मल्टी कोर प्रोसेसर असतात. ओके, सो सिंगल कोर, डबल कोर, ट्रिपल कोर.
सो वेगवेगळी जी कोर आहे ती वेगवेगळ्या टास्कसाठी असाइन केली जाते. त्यामुळे काय होतं, तुमचे पॅरलल प्रोसेसिंग होती. आता हा जो टास्क रिलेटेड जो पॉइंट आहे, प्रोसेसिंग पॉवर किंवा टास्क अलोकेशन, याच्यासाठी सेपरेट तुम्हाला एक युनिट असणार आहे. त्यामध्ये आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, सो प्रोसेसिंग पॉवर म्हणजे काय की हाऊ मेनी टास्क इट कॅन हँडल ॲट अ टाइम. देन द फोर्थ वन इज मेमरी. सो मेमरीमध्ये कोणते टाइप्स आहेत आपण बघितलं. मेमरीमध्ये तुम्हाला एक डेटा मेमरी लागणार टू स्टोअर डेटा, राईट. त्यानंतर एक प्रोग्राम मेमरी लागणार टू स्टोअर आवर प्रोग्राम. सो डेटा मेमरीची साईज किती आहे, प्रोग्राम मेमरीची साईज किती आहे, हे सुद्धा काय झाले तुमचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युअर एम्बेडेड सिस्टीम. त्यानंतर रॅम कोणती आहे, रॉम किती आहे, त्यानंतर फ्लॅश रॉम आहे का. ओके, सो हे सर्व जे मेमरी रिलेटेड पॉइंट आहेत दॅट कम्स अंडर युअर मेमरी कॅरेक्टरिस्टिक्स. आणि जितकी मेमरी जास्त असेल तितका तुमचा प्रोसेसर अगेन फास्ट होईल. जितका तुमच्याकडे कमी मेमरी स्पेस अवेलेबल असेल तितका तुमचं जी प्रोग्रामिंग असेल ती तुम्ही लिमिटेड करू शकता. जास्त जर प्रोग्राम मेमरी नसेल तर तुमचा प्रोग्राम तुम्हाला लिमिट करावा लागेल टू दॅट मेमरी. सो काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, प्रोसेसिंग पॉवर, हाऊ मेनी टास्क इट कॅन हँडल ॲट अ टाइम, नंबर ऑफ डिव्हायसेस, नंबर ऑफ आय ओ डिव्हायसेस यू कॅन इंटरफेस विथ युअर CPU. आणि फोर्थ आहे मेमरी. त्यामध्ये डेटा मेमरी, प्रोग्राम मेमरी, त्यानंतर कोणत्या टाईपची मेमरी आहे, रॅम किती आहे, रॉम किती आहे, फ्लॅश रॉम किती आहे. सो हे पॉइंट्स तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचे. यानंतर बघूया नेक्स्ट. सो परफॉर्मन्स मीन्स काय की एक टास्क कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला किती टाइम लागतोय, म्हणजेच तुमचा एक्झिक्युशन टाइम ऑफ टास्क. इकडे CPU स्पीड आणि परफॉर्मन्स हे दोन्ही वेगवेगळे आहेत, राईट. जेव्हा आपण स्पीड बोलतो किंवा क्लॉक फ्रिक्वेन्सी बोलतो त्यावेळेस आपण काय डिसाईड करतो की एक्झिक्युशन म्हणजे कोणता, इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन किंवा इंटरनल ऑपरेशन CPUचं. बट हा जो परफॉर्मन्स आहे हा कशावर ठरवतो, तुमच्या टोटल एम्बेडेड सिस्टीमच्या परफॉर्मन्सवरती. सपोज तुम्हाला एक इनपुट आलंय, राईट, आणि या इनपुट नंतर तुम्हाला एम्बेडेड सिस्टीम मध्ये काही ऍक्शन घ्यायची आहे आणि त्यानंतर एक आउटपुट जनरेट करायचंय. ओके, सो या टोटल प्रोसेससाठी जो टाइम लागतो तो आपण कशाशी रिलेट करतो, त्याच्या परफॉर्मन्स विषयी. जसं की तुम्ही मोबाईलमध्ये जाता आणि कॅमेरा ओपन करता, बट तुम्ही कॅमेऱ्यावर क्लिक केल्यानंतर काही वेळ लागतो त्याला, आणि त्या वेळानंतर तुमचा कॅमेरा प्रॉपरली ओपन होतोय. आणि तो जो वेळ लागतोय तो कशाचा आहे, तुमचा एक्झिक्युशनचा. इंटरनली सॉफ्टवेअरमध्ये काही कमांड जनरेट होतात, हार्डवेअरमध्ये काही कमांड जनरेट होतात आणि त्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होतो. सो परफॉर्मन्स मीन्स ओव्हरऑल युअर सिस्टीम परफॉर्मन्स. त्यानंतर लास्ट वन आहे आपला पॉवर कन्झम्पशन. ओके, सो आपण आधीच बघितलं की एम्बेडेड सिस्टीम मध्ये पॉवर कन्झम्पशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि वाय, कारण मोस्ट ऑफ द जे एम्बेडेड सिस्टीम आहेत, मोस्ट ऑफ द एम्बेडेड सिस्टीम हे बॅटरी ऑपरेटेड असतात. आणि बॅटरी ऑपरेटेड असल्यामुळे काय होतं की जर याचं पॉवर कन्झम्पशन खूप जास्त असेल तर तुमचा बॅटरी बॅकअप लो असेल. बॅटरी बॅकअप लो म्हणजे खूप कमी टाइमसाठी तुम्ही तो बॅटरीवर ऑपरेट करू शकता. त्यानंतर हिटिंग इश्यू येतात. जर एखादा प्रोसेसर खूप जास्त पॉवर कन्झम्पशन करत असेल तर ती कन्झ्युम केलेली पॉवर इन द फॉर्म ऑफ हीट डिसिपेट होते. पॉवर कन्झम्पशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन एम्बेडेड सिस्टीम. सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. परफॉर्मन्स म्हणजे काय, पॉवर कन्झम्पशन म्हणजे काय. सो दिस इज एंड ऑफ आवर 1.2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. बट त्याआधी एक शॉर्ट मध्ये समरी आपण बघणार आहोत. समरी ऑफ लेक्चर काय आपलं, आपण आज काय बघितलं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम. त्यामध्ये पॉसिबल 2 क्वेश्चन आहे, एक 2 मार्कचा ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लिस्ट करायचंय, एक 4 मार्कचा क्वेश्चन ज्यामध्ये तुम्हाला 4 पॉइंट्स लिस्ट करून एक्सप्लेन करायचे. ओके, सो कोणतेही 4 तुम्ही लक्षात ठेवू शकता, बट जे इम्पॉर्टंट वाटतात किंवा जे तुम्ही इझी अंडरस्टँड करू शकता त्यामध्ये आहे CPU टाईप. CPU टाइप्स मध्ये व्हॅरियस टाइप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर, DSP, ASIC, SOC. त्यानंतर CPU स्पीड म्हणजे कशावरती डिपेंड असणार, तुमच्या क्लॉक फ्रिक्वेन्सीवरती किंवा क्लॉक स्पीडवरती. जितकी हायर क्लॉक फ्रिक्वेन्सी असेल तितकं तुमचा CPUचा एक्झिक्युशन टाइम फास्ट असेल. थर्ड आहे मेमरी. ओव्हरऑल एम्बेडेड सिस्टीमचा जो परफॉर्मन्स आहे तो तुमच्या मेमरीवरती सुद्धा डिपेंड असेल. जर तुमची मेमरी खूप जास्त यूज झाली असेल 80% 90%, तर टोटल जे एक्झिक्युशन टाइम असेल, डेटा ऍक्सेस टाइम असेल किंवा प्रोग्राम एक्झिक्युशन टाइम, याच्यावरती इम्पॅक्ट पडतो. कोणत्या मेमरीज आपण यूज करतो,
रॅम, त्यानंतर फ्लॅश मेमरी, त्यानंतर लास्ट पॉइंट आहे पॉवर कन्झम्पन्स. आपले जे मोस्ट ऑफ द एम्बेडेड सिस्टम आहेत दे आर अ बॅटरी ऑपरेटेड. त्यामुळे जर मॅक्सिमम पॉवर तुमच्या एम्बेडेड सिस्टमना कन्झ्युम केली तर त्याचा बॅटरी बॅकअप सफिशियंट राहणार नाही, प्लस हीट डिसिपेट होईल किंवा खूप जास्त हीट जनरेट होईल. सो अमाऊंट ऑफ पॉवर कन्झ्युम बाय युअर एम्बेडेड सिस्टीम. सो खूप सारे लेक्चर अजूनही आपल्या चॅनलवरती येणार आहेत. पूर्ण चॅनलची प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आयओटीची प्लेलिस्ट सुद्धा एक्सप्लोर करू शकता. व्हिडिओच्या कंटेंटसाठी किंवा अजून काही नोट्ससाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. अजूनही तुम्ही महाटेक अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अँड तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड स्टे कनेक्टेड फॉर मोर व्हिडिओज. थँक यू.